मित्रांनो, रोहित शर्मा आता इंडियाचा वन डे कॅप्टन नसणार आहे. हो, मला माहिती आहे 2023च्या वर्ल्ड कपला रोहितच्या कॅप्टनशिप अंडर आपण एकच मॅच हरलो होतो. 2024चा T20 वर्ल्ड कप आपण एकही मॅच न हरता जिंकलेलोय. 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी आपण एकही मॅच न हरता जिंकलेलोय. पण मला वाटतंय रोहित शर्माची जर सगळ्यात मोठी अचीवमेंट कुठली असेल तर ती ही आहे की ज्या प्रकारचा माहोल त्यांनी इंडियन क्रिकेट टीम मध्ये क्रिएट केला होता. जे काय करायचे ते पहिलं मी स्वतः करतो, मग तुम्ही करा. त्यामुळे मला वाटतंय की रोहित शर्मा आता कॅप्टन नाहीये याचं दुःख रोहित शर्मापेक्षा जास्ती टीम मधल्या इतर खेळाडूंना होत असेल. आणि आता इंडियाचा वन डे कॅप्टन झालाय शुभमन गिल. आता ऑफिशियली इंडियन क्रिकेट टीम मध्ये शुभमन गिलचं पर्व सुरू झालेलं आहे. शुभमन गिल तिन्ही फॉर्मॅटचा कॅप्टन झालेला आहे. 2 फॉर्मॅटचा तर तो आहेच, टेस्ट आणि वन डे, आणि T20चा पण तो व्हाईस कॅप्टन आहे. T20 वर्ल्ड कप जवळच असल्यामुळे त्याला आता लगेच T20चा कॅप्टन करणार नाहीत. पण T20 वर्ल्ड कप झाल्यावर जर त्याला लगेच T20चा कॅप्टन केला तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखी कुठलीच गोष्ट नसेल. कारण का, ज्या विचारांनुसार आपली सिलेक्शन कमिटी आणि टीम मॅनेजमेंट चालली आहे त्या विचारांनुसार आता रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला 2027च्या वर्ल्ड कप मध्ये खेळताना दिसणं हे पण फार अवघड होणार आहे. आपली सगळ्यांचीच इच्छा आहे की ते खेळावेत, पण ज्या विचारांनुसार टीम मॅनेजमेंट चाललीये ते दोघं आपल्याला 2027च्या वर्ल्ड कप मध्ये खेळताना दिसणं सोपं नाहीये. तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.